तर भारताच्या विजयानंतर मालवणमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या। परप्रांतीय भंगार व्यावसायिकाच्या घोषणांनी स्थानिक आक्रमक झाले। प्रशासनाकडून व्यावसायिकाच्या दुकानावर तोडक कारवाईही करण्यात आली। या घोषणाबाजीची बाब उघडकीस आल्यानंतर संबंधित व्यक्तीनं अरेरावी करत वाद घातला आणि त्यामुळे हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं। तसंच या संदर्भात 2 आरोपींना पकडून स्थानिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केलं। अशा व्यक्ती ह्या आपल्या आजूबाजूला असतात, पण आपल्याला कळत नाही त्यांचा खरा रंग काय, तो त्यांचा हेतू काय, आपल्याला अशा काही घटना होईपर्यंत कळत नसतात। म्हणून आपल्याला काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे की आपण जागरूक राहावं आणि अशी लोक जर आपल्या आजूबाजूला असतील तर त्याबद्दल प्रशासनाला कळवावं, जेणेकरून काही जर मोठं काही होणार असेल, यांच्या डोक्यात काही मोठी घटना घडवायची असेल तर ते आपल्याला थांबवता येईल। मध्ये जे मुसलमान आज या ठिकाणी भंगार किंवा अन्य या ठिकाणी येऊन बस्तान बांधून या ठिकाणी राहत आहेत, यांनी स्वतः म्हणून जर या 8 दिवसात खाली नाही केले तर प्रत्येक ही मोहीम घेऊन आम्ही सगळी यांचे भंगाराची जे अड्डे आहेत ते उद्ध्वस्त करणार, इथे यांना थारा देणार नाही। आणि यापुढे अशा देशद्रोही मुसलमानांना आम्ही कुठल्याही ठिकाणी सिंधुदुर्गामध्ये, मालवणात नव्हे तर सिंधुदुर्गामध्ये याला आम्ही थारा देणार नाही। कारण यापूर्वी धारापमध्ये ही एक घटना घडलेली होती।